संध्याकाळच्या जेवणाचा बेत करताना कुकरमध्येच 1 वाटी तांदूळ घेतला आहे. चांगला नेसून घ्यायचा. एखादा खडा असेल त्याच्यामध्ये तर 3 पाण्याने तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तांदळाच्या वरती थोडंसं पाणी येईल एवढं पाणी त्याच्यामध्ये शिजण्यासाठी घालायचं. थोडंसं मीठ घालायचं. आज आपण डायरेक्ट कुकरमध्येच भात करून घेतोय. मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि बारीक गॅसवरती 1 शिट्टी केली की कुकरमध्ये झटपट भात तयार होतो. डायरेक्ट कुकरला आपण लावून घेतला आहे आणि मोस्टली छोट्या कुकरमधनं पाणी बाहेर येतं, पण इट्स ओके, झटपट होतो म्हणून आपण कुकरमध्येच भात घातला आहे. आता भाजीची तयारी. रस्सा भाजीसाठी थोडेसे शेंगदाणे, थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या आपण थोड्याशा तेलावरती कुकरमध्येच परतून घेतोय. दुधी भोपळ्याची भाजी आपण करणार आहोत आणि तीही कुकरमध्येच. तर आता याच्यासोबत आपण करणार आहोत ज्वारीच्या भाकरी. ताजं पीठ दळून आणलेलं आहे. जेव्हा ज्वारीचं पीठ एकदम ताजं फ्रेश असतं त्यावेळेस छान अशी मस्त भाकरी येते. पीठ आपण जेवढं मळायला कसरत करू तितकी छान अशी भाकरी येते. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी सकाळी संध्याकाळी नक्की खाव्यात. दुपारी तर डब्यासाठी वगैरे थोड्या कोरड्या वाटतात म्हणून खाता येत नाहीत, पण जमलं तर सकाळी नाही तर संध्याकाळी नक्की खाव्यात. नेहमी चपात्या खाण्यापेक्षा भाकरी खाणं एकदा कधीही चांगलं पीठ मळून घेतलं की मस्त अशी भाकरी गोल गरगरीत थापता येते. अजिबात क्रॅक जात नाहीत आणि ज्वारीचं पीठ ज्यावेळेस ताजं असतं त्यावेळेस त्याला क्रॅकही जात नाहीत. थोड्या जास्त दिवसाचं झालं तर मग त्याच्यासाठी कोमट पाणी लागतं, पण आज मी नॉर्मल पाणी, साधं पाणीच वापरून मस्त अशी भाकरी थापून घेतलेली आहे. छान अशी इतपत पातळ भाकरी थापलेली आहे. भाकरी थापताना लोखंडाचा तवा बाजूला गरम होत होता. भाकरी टाकताना गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर चटका बसण्याची शक्यता असते. आणि भाकरी तव्यावर टाकली की लगेचच पाणी लावून घ्यायचं, म्हणजे भाकरीला क्रॅक जात नाहीत आणि छान अशी मस्त भाकरी तयार होते. पाणी थोडंसं सुकलं की लगेचच अर्ध्या मिनिटातच भाकरी पलटून घ्यायची. मस्त अशी छान भाकरी लोखंडाच्या तव्यावरती भाजली जाते. आणि भाकरी करायचा ज्यांना सराव आहे ते वरची भाकरी भाजीपर्यंत अशा पद्धतीने खालची भाकरी देखील तयार करतात. मी देखील दुसरी भाकरी मस्त अशी थापून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एका हाताने भाकरी थापू शकता. तुम्हाला जशा साईजची छोटी मोठी भाकरी हवी तशी भाकरी थापू शकता. फक्त ताजं पीठ असेल की मस्त भाकरी करायला मजा येते. ज्वारीचं पीठ खूप पटकन खराब होतं. जास्तीत जास्त 4-5 दिवस हे पीठ राहतं. तर त्याच्यासाठी थोडं दळून आणायचं. मस्त अशी टम्म भाकरी तव्यावरच मी पलटी केली. तव्यावरच पलटी करून मस्त टम्म फुगली आहे. छान असा चुलीवरच्या भाकरीसारखा पापोडा तिला आलेला आहे. मस्त ज्वारीची भाकरी शक्यतो गरमागरमच खावी म्हणून ती संध्याकाळी केली तर मस्त गरमागरम भाकरी भाजीबरोबर खूप छान लागते. तुम्ही बघताय मस्त अशी भाकरी गरमागरम तयार झाली की टोपल्यामध्ये टाकायची, म्हणजे भाकरी खालच्या साईडनं ओल्या होत नाहीत. जर टोपलं नसेल एका छोट्या वाटीवरती ठेवायची, म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि जे काही पाणी असतं ते त्या वाटीमध्ये राहतं. दुसरी देखील भाकरी मस्त अशी छानशी बनवून घेतली. तव्यावरती घातली की लगेचच पाणी लावून घेतलं आणि थोडंसं पाणी सुकलं की पलटी करून घेतली. आमच्या मॅडम परनवी मध्येच येऊन त्यांनी डक बनवलाय की हंस बनवलाय. त्याला बोलते त्याला भाकरी खायची भूक लागली आणि तो कसा उभा राहतो म्हणून तो डायरेक्ट भाकरीवरच ठेवलाय. तिने खालच्या साईडने त्याला मस्त स्टँड बनवलंय तर छान उभा राहतो. तर दुसरी भाकरी देखील मस्त मी तव्यावरच तिला पलटी केली आणि छान अशी ती देखील मस्त टम्म फुगली. अशा पद्धतीने आपल्या भाकरी आता तयार झालेल्या आहेत. तिच्या डगलाही खूप भूक लागली म्हणून भाकरीवरच ठेवते की मला भाकरी घ्यायची आहे. आता मी तुम्हाला कुकरमध्येच लावलेला भात दाखवते. छान भात मस्त तयार झाला आहे. आता आपण भाजीसाठी जे वाटण थोडंसं भाजून घेतलं होतं तर ते
वाटून घेऊयात. वाटताना पहिल्यांदा पाणी न घालताच फिरवलं, नंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं आहे. डग बघतोय की आज काय मेनू आहे, काय चाललं आहे. तर चला, हा झाला गमतीचा भाग. तर आता कुकरमध्येच आपण दुधी भोपळ्याची भाजी करतोय. तर त्याच्यासाठी 2 चमचे तेल घातलं, मोहरी घातली, मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये हिंग घातला आहे, जिरं घातलं आहे, जिरं फुलल्यावर कढीपत्ता देखील घातला आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे. आणि कुकरमध्ये भाजी करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस घाई असते, कमी वेळात भाजी होते, खूप झटपट आपल्याला स्वयंपाक करायचा, त्यावेळेस कुकर खूपच उपयोगी येतात. तर मी ओवा घातला, हळद घातली आणि आपण जे वाटण भाजून घेतलं होतं, वाटून घेतलं होतं ते घालून घेतलं. त्याला चांगलं परतून घ्यायचं. खूपही जास्त तेल सुटेपर्यंत वाट बघत बसायची गरज नाही, कारण आपण शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण सर्व काही छानसं परतून घेतलं होतं तेलामध्ये आणि मग वाटून घेतलं होतं. तर ते वाटण चांगलं परतलं गेलं की मी त्याच्यामध्ये भोपळा धुवून बारीक कापून घेतला आहे, तो घालून घेतला. आणि आता इथे खूप जास्त पाणी घालायचं नाही. ज्यावेळेस आपण कढईत रस्सा भाजी बनवतो त्यावेळेस बराच वेळ लागतो आणि शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं. तर कुकरमध्ये कमी वेळातच आणि कमी पाण्यातच भाजी होते, म्हणून जेवढा रस्सा आपल्याला हवा आहे तेवढाच घालायचा. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि कोथिंबीर देखील वाटणामध्ये घातलेली आहे, तरी देखील वरूनही घातली भाजीमध्ये आणि मिक्स करून घेऊयात. आणि आता झाकण लावूयात मोठ्या गॅसवरती. या रसाभाजीची देखील 1 शिट्टी मी काढणार आहे आणि 1 शिट्टी बारीक गॅसवरती काढणार आहे आणि 10 मिनिटातच भाजी तयार. तर पन्नवी डग घेऊन बाजूला खेळते. तिने हा डग बनवला आहे की हंस, नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण डगची चोच पिवळी असते का? आणि इकडे मी आता मोठ्या गॅसवरती आपल्या भाजीची 1 शिट्टी झाली, बारीक गॅसवरती 1 शिट्टी होते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याला खोलणार आहे. तर आता तोंडी लावून म्हणून आपण दही मिरची करू. तर मिरच्या लाल होऊन चालल्यात, म्हणून आता त्याचं काय करायचं, तर तोंडी लावून करूयात. तर मिरच्या मिक्सरमध्ये घेतल्या, त्याच्यामध्ये मी धने, जिरे, बडीशेप, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातली. 4-5 मिऱ्या घातलेल्या आहेत. धने मी आत्ता घातले, सर्वात अगोदर बडीशेप आणि जिरं घातलं होतं. तर दही मिरची बनवतोय तर स्टीलचीच कढई ठेवायची. 2 चमचे तेल घातलं आणि वाटताना मी सगळ्याच मिरच्यांचे तुकडे केले नव्हते, म्हणून ज्या मिरची मोठी तशीच होती ती वाटली गेली नाही, तशीच राहिली. तर तिला मी पहिल्यांदा तेलात घातलं, नंतर मग बाकीचं मिश्रण घातलं जे आपण वाटून घेतलं होतं. पाणी न घालताच वाटून घ्यायचं. आणि ही जी दही चटणी आहे ती खूप छान लागते, इन्स्टंट आहे. तोंडी लावणच काय, भाजी म्हणून देखील तुम्ही भाकरी चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता, खूप छान लागते. तर हिरवी मिरची आहे म्हणून ती जरा मिनिटभर परतून घ्यायची बारीक गॅसवरती. आणि मग 1 पळीभर दही मी इथे घालते. दही तुमचं ताजं असू देत, आंबट असू देत, तरी देखील दही चटणी खूप छान लागते. दही घातल्याबरोबर एकदम हात चालवायचा छानसा आणि मस्त असं घोटून घ्यायचं. गुठळ्या देखील मोडल्या गेल्या पाहिजे आणि जी काही आपली मिरची आपण जे वाटून घेतले ते त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. आणि अर्ध्या मिनिटाच्या आतच मी गॅस बंद केला. याला आपल्याला उकळी आणायची नाही. मस्त अशी आपली दही चटणी तयार झालेली आहे. गॅस मी बंद करून टाकला आहे. कंटिन्यू हलवत राहायचं. मस्त अशी झटपट आपली दही चटणी तोंडी लावून म्हणून तयार झाली आहे. तुम्हाला दाखवते. मी गॅस बंद केला आहे. तर चला, आजचा हा संध्याकाळचा बेत मस्त आपला तयार झालेला आहे, साधा सोपा. तुम्हाला भाजीचा कुकर देखील दाखवते. आता थंड झालेला आहे. याच्यासाठी आपण मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि बारीक गॅसवरती 1 शिट्टी काढली आणि मस्त भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालूयात आणि मस्त भाजीला मिक्स करून मी तुम्हाला दाखवते. छान अशी दुधी भोपळ्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी आपण बनवलेलं आहे दुधी भोपळ्याची रस्सा भाजी. तोंडी लावून म्हणून दही चटणी, दही मिरची म्हणा,